सगळ्या गोष्टीत अपयशी आहात त्याचीही 4 नकारात्मक कारणे आणि त्यावर 5 सकारात्मक पर्याय. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या 4 नकारात्मक निगेटिव्ह गोष्टींना अगोदर बाजूला करायला हवं. नंबर 1, लोक काय म्हणतील. नंबर 2, माझ्याकडून नाही होणार. नंबर 3, आता माझा मूड नाही. नंबर 4, माझं तर नशीबच खराब आहे. ही वाक्य तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात. तुमचं आयुष्य मातीमोल करू शकतात. याच वाक्यांसोबत तुम्ही मरू शकता, पण याच वाक्यांसोबत पुढे जाऊ शकत नाही. निगेटिव्ह विचारांमध्ये का अडकून पडला आहात? तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी मेहनत घ्या. त्यासाठी त्या गोष्टीच्या मागे लागा. मी कसं करू शकेल? मी तर एवढा हुशार नाही, टॅलेंटेड नाही. असे नकारात्मक विचार डोक्यामध्ये घेऊन बसू नका. त्यांना बाहेर काढा. या सगळ्या विचारांमधून बाहेर पडायला मेहनत घ्या. सगळं काही मिळवणं शक्य आहे. चांगली वेळ आणण्यासाठी वाईट वेळेसोबत भांडावं लागतं, झगडावं लागतं. निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका. आपण ते मनात साठवून ठेवतो. अगोदर आपल्या डोक्यातून कमी निगेटिव्ह विचार असतात का? की आपली परिस्थिती, आपल्या अडचणी या सगळ्यांबाबत आपण विचार करत बसतो. नकारात्मक विचार मनात येतात. मग लोकांना आणखी का संधी द्यायची? आपल्यामध्ये अजून निगेटिव्हिटी का भरू द्यायची? नकारात्मक का बोलू द्यायचा? आणि लोकांचे हे नकारात्मक बोलणे आपल्या मनावर का घ्यायचे? आज तीच निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढण्यासाठी हे 5 मार्ग आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. अगदी शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. कुठेही स्किप करू नका. पहिलं आपल्या विचारांना समजून घ्या. तुमच्या सगळ्यात मोठी अडचण प्रॉब्लेम जे आहेत ना ते निर्माण करतात ना ते तुम्हाला माहिती आहे. पण त्यावर काय सोल्युशन असेल हे तुम्ही शोधत नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या यशाच्या, तुमच्या कामाच्या आड तुमचे हे नकारात्मक विचार येत आहेत. पण तुम्ही त्यांना दूर करण्याचा विचार का नाही करत? त्यांना दूर का नाही करत आपल्यापासून? अगदी सोपं नाही आहे. डोकं तुमचं आहे, विचार तुमचे आहेत. मग तुम्हाला हे माहिती असायला हवं की नकारात्मक विचारांचा कचरा तुमच्यामध्ये कुठून येतोय आणि जिथून हे नकारात्मक विचार येतात त्याचं ॲनालिसिस करून ती जागाच मुळापासून नष्ट करा. त्या जागेपासून कायमचे दूर व्हा. कारण एकदा का तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये घुसलात, तुमच्या डोक्यांमध्ये त्याला जागा दिली तर ते निघणं अशक्य आहे. की तुमच्या शब्दांमध्ये यायला सुरुवात होतात आणि मग तुमच्या कामांमध्ये ते दिसायला लागतात. आणि तुमच्या कामामध्ये आले की ते तुमच्या स्वभावामध्ये येणारच. तुमचा स्वभाव, तुमचा चरित्र ठरवणार आणि मग तीच तुमची ओळख लोकांमध्ये राहणार. म्हणून तुमची ओळख, तुमची इमेज तुमच्या विचारांमुळे नकारात्मक होईल. निगेटिव्ह विचार येण्याच्या आधीच ते नष्ट करा. ते काढून टाका आपल्या मनातून. काढणं एवढं शक्य नाही, पण प्रयत्न करा. दुसरं, चॅलेंज स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कधी तुम्ही असं काम केलं आहे का की लोकांनी ते काम करायला तुम्हाला अडवलं आहे आणि तरीही तुम्ही ते काम केलं आहे? तर आठवा, ते काम करताना तुम्हाला किती मजा आली असेल आणि किती इंटरेस्ट घेऊन ते तुम्ही काम केले आहे. मग आता 4 लोकांच्या म्हणण्याने तुम्ही आज तुमच्या मनासारखं काम करणं का सोडलंय? कोण आहेत ते 4 लोक ज्यांच्या विचारांनी तुमच्या मनावर एवढा परिणाम पडतोय? त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा तुम्ही एवढा विचार करताय? त्यांचं नकारात्मक बोलणं तुमच्या मनावर येतंय. तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात. तुम्ही मेहनत घेत आहात. मग निर्णय आणि विचार देखील तुमचेच असायला हवेत की नाही? लोकांच्या बोलण्याने मी स्वतःवर का परिणाम होऊ देणार? परिणाम न होऊ देता मेहनत घेऊन काम करून यशस्वी होऊन अशा लोकांचे तोंड बंद करायला हवं. ते म्हणतात तुझ्याकडून होणार नाही, तुझ्याकडून नाही होणार हे म्हणणारे जसे 4 लोक असतात ना, तसेच तू करू शकतोस असे म्हणणारे सकारात्मक विचार देणारे सुद्धा लोक असतात. त्याचं बोलणं मनावर घ्या. कोणी काहीही म्हटलं तरी तुमच्या विचारांवर नकारात्मक प्रभाव पडता कामा नये. तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येता कामा नये याच्याकडे लक्ष द्या. ती येऊच देऊ नका आपल्यामध्ये. तिसरं, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला माफ करायला शिका. नकारात्मक विचारांना घालवण्याची सगळ्यात बेस्ट थेरपी म्हणता येईल किंवा सगळ्यात चांगला मार्ग म्हणता येईल की स्वतःला माफ करायला शिका. स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतः नेहमी सांगत राहा स्वतःला, तू जसा आहेस ना तसा बेस्ट आहेस. तुझ्यात काहीही कमी नाही आहे. तुझ्यात काहीतरी करण्याची, दाखवण्याची जिद्द आहे आणि तू ते करून दाखवणार. स्वतःला नेहमी सकारात्मक विचार देत राहा. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका. कारण तुम्ही तुमची इतरांशी तुलना केली
तुम्ही स्वतःला कमी समजू लागता आणि तुम्ही एकदा का स्वतःला कमी समजू लागले की तुमची स्वतःच्याच नजरेत किंमत कमी व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला खरंच वाटायला लागते की मी काहीही करू शकणार नाही, काहीही करू शकत नाही, अगदी मनाला लागतं. म्हणून तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःला स्वीकारा. उंच, बुटके, बारीक, जाड, गोरे, बाह्य आवरण आहे हे, पण आतून तुमचे विचार करण्याची शक्ती, तुमची हे विचार करणं नेहमी सकारात्मक ठेवा. ती तुमची जगण्याची शक्ती आहे. देवाने तुम्हाला जसं बनवलं आहे ना तसं स्वतःला स्वीकार करा. स्वतःला माफ करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं मनाला स्वतःला मान देणे, स्वतःची रिस्पेक्ट ठेवणे. काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांमधून धडा घेऊन स्वतःला माफ करून पुन्हा नव्या कामाला लागा. मेहनत घ्या स्वतःचं नाव कमवण्यासाठी. चुका झाल्या असतील तर स्वतःला माफ करा. फक्त त्या चुकांमधून काय नाही करायचं आहे, ते आपल्याला फक्त त्यातून धडा घ्यायचा आहे. पुन्हा मेहनत घेईल. नक्की विचार करा. चौथं, जे करायचं नाही त्यावर लक्ष हटवून करायचं आहे. त्यावर लक्ष केंद्रित करा. आपलं डोकं म्हणजे एखादी मशीन नाही की तुम्ही आता ठरवलं की नकारात्मक विचारांना काढून टाकणं, सकारात्मक विचारांची चीप त्यामध्ये बसवायची. म्हणजे आपण सकारात्मक होतं का? असं होत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल म्हटलं तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करता आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. तुम्हाला सांगितलं की सिंहाबद्दल विचार करू नका. तुम्ही प्रत्येक सेकंदाला सिंहाबद्दलच विचार करता. म्हणून आपल्याला जे करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या बाजूला करा. तुम्ही नकारात्मक विचार तुमच्या डोक्यातून कायमचे दूर करू शकत नाही. फक्त सकारात्मक विचारांना डोक्यात आणून त्यांना डबल करू शकता. तुमच्या आजूबाजूला सोशल मीडिया, पेपर, टी व्ही, मोबाईल या सगळ्यांमध्ये नकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्या तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही नकारात्मक गोष्टीबद्दल विचार करण्यापेक्षा या सगळ्या नकारात्मक गोष्टीमध्ये सकारात्मक गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न करा आणि तो प्रयत्न तुम्हाला नक्की यशस्वी बनवेल. हे नेहमी लक्षात ठेवा. किंवा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करून ते दाबू शकतो. तुमच्या मनाला सांगा सकारात्मक काय आहे आणि नकारात्मक काय आहे, चांगलं काय आहे आणि वाईट काय. जगातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या संशोधनात नवीन नवीन गोष्टीचा उगम आहे. हे सगळं माणसाच्या मनातून झालेलं आहे. तुमच्या मनाला सांगा चांगल्या गोष्टी काय आणि कोणत्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे. पाचवं, मेडिटेशन अशी एक गोष्ट आहे जी एक सवय आहे की तुम्हाला आरशाप्रमाणे स्वच्छ आणि लख्ख ठेवू शकते. एका प्रयोगानुसार रोज आपल्या मनामध्ये 60,000पेक्षा जास्त विचार येतात. मेडिटेशन करून आपल्याला जे करायचं आहे त्या कामावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. बाकी सगळ्या नकारात्मक विचारांना आपण दूर सारू टाकतो. बाकी सगळं नकारात्मक विचारांना दूर ठेवता येतं. सेल्फ असेसमेंट करून तुम्ही स्वतःला सांगू शकता की तुम्ही कुठे चुकत आहात, तुम्हाला कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःचे मूल्यांकन करणे गरजेचं आहे. एखाद्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे, ते काम किती गरजेचं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कुणालाही माहिती नसतं. नकारात्मक विचार हे एका दिवसात संपणार नाही, पण ते एक ना एक दिवस नक्की संपणार. हे फक्त तुमच्या प्रॅक्टिसने, सवयीने होऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.